राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे। या माध्यमातून नागरिकांना सेतूचे दाखले देण्यापासून ते शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी पत्रकारांना दिली। समाधान शिबिरांच्या माध्यमातून मंडल स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात नागरिकांना उत्पन्न, जात आदी प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत। याशिवाय 7/12चं वाचन करून जिवंत 7/12 उपक्रम हाती घेण्यात येणार आहे। यावेळी गरज असलेल्या कुटुंबांना नवीन रेशन कार्डही वितरित करण्यात येणार आहे। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना यावेळी लाभ मिळवून देण्यात येणार आहे। या निमित्तानं आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याचीही तपासणी करण्यात येणार आहे। पोस्ट कार्यालय, बँका, सहकार विभाग, कृषी विभाग आदी विभागांच्या योजनांचा लाभ यावेळी पात्र लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। पात्र शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या शिबिरात RTO, मुद्रांक विभाग, महावितरण, महिला आणि बालकल्याण, ग्रामपंचायत विभाग, बांधकाम विभाग आदी विभागही सहभागी होणार असून नागरिकांच्या वैयक्तिक योजनेसह सामूहिक योजनांचा लाभ यावेळी देण्याचा प्रयत्न होणार असल्याचं किरण जमदाडे यांनी सांगितलं। या अभियानांतर्गत शनिवारी 7 मार्च रोजी बोरामणी, शनिवारी 14 मार्च रोजी होडगी, शुक्रवारी 10 एप्रिल रोजी वळसंग तर शेळगी इथं 17 एप्रिल रोजी, शुक्रवारी 10 एप्रिल रोजी वळसंग आणि शेळगी तर 17 एप्रिल रोजी मुस्ती इथं शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शुक्रवारी 8 मे रोजी सोलापुरात आणि 15 मे रोजी बोरामणी इथं शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिराला नागरिकांनी उपस्थित राहून सर्व योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलं आहे।